गृहिणी आहेस, मग तुझ्या छंदातून स्वतःचं जग आणि व्यवसाय उभा कर. नमस्कार. आज मी प्रत्येक गृहिणीशी मनापासून बोलणार आहे. आपण कितीतरी वेळ रडण्यात घालवतो, विचारामध्ये घालवतो आणि कितीतरी वेळा आपल्याला वाटतं, की मी काहीच करत नाही. मला पण असं वाटायचं, की मी काहीच करत नाही आणि जेव्हा मी स्वतःला विचारत गेले, की मी खरंच काही करत नाही का? तेव्हा उत्तर हो आणि नाही असं पण यायचं. मग मी जे नाही उत्तर यायचं ना, की खरंच काही करत नाही का? नाही. तर नाही कशासाठी? मी स्वतःसाठी जगणं बंद केलेलं आहे किंवा मी स्वतःला काय आवडतं ते बघणं बंद केलेलं आहे. म्हणून मी म्हणते मी स्वतःसाठी काहीच करत नाही आणि मी काहीच करत नाही तर भरपूर काही करते. कशासाठी? तर आपल्या घरातल्यांसाठी, आपल्या घरच्यांसाठी, आपल्या जबाबदाऱ्या हे सर्व काही मी नीट निभावते. मग आता वेळ आलेली आहे स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायची. घर सांभाळतो, पण ते सांभाळताना पण आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला आता शिकायचा आहे. आपल्याकडे एखादा छंद असेलच ना, आठवा चला आठवा. स्वयंपाक, मेहंदी, रांगोळी, शिवणकाम, चित्रकला, बेकिंग, हस्तकला, ब्युटी, गायन, शिकण्याची आवड, शिकवण्याची आवड, किती काय काय छंद असतात. हे तर मी खूप थोडेसे इथे सांगितलेले आहे. हे छंद फक्त वेळ घालवण्यासाठी नाहीत, तर ते आपलं भविष्य बदलू शकतं. ते आपला व्यवसाय बनू शकतात. आज सोशल मीडियाचं युग आहे. मोबाईलमधूनच असे अनेक व्हिडिओ आपण बनवू शकतो. आपले प्रॉडक्ट विकू शकतो. ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. सुरुवातीला लोकं मे बी म्हणतील, "तू काय करतीये हे? तुझं शिक्षण काय? किंवा तू काय करतेस?" काही जण म्हणतील, "याच्यातून काही होणार नाही. कोण घेणार आहे? कसं काय चालणार आहे?" पण लक्षात ठेव, जेव्हा यश मिळेल ना, तेव्हा हेच लोकं तुझं कौतुक करायला येणार आहेत. मोठं होण्यासाठी मोठी गुंतवणूक नाही, तर मोठा आत्मविश्वास लागतो. दररोज फक्त 1 तास स्वतःसाठी द्यायचा. नवीन काहीतरी शिकायचं. तुझ्या कामाचे फोटो असतील, व्हिडिओ असतील ते शेअर करायचे. लहान पावलांनी सुरुवात करायची. एक दिवस ही छोटी सुरुवात मोठ्या यशात कधी बदलेल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. लक्षात फक्त एक गोष्ट ठेवायची, गृहिणी असणं म्हणजे स्वप्न संपणं असं नाही. उलट आयुष्याची नवी सुरुवात करण्याची हीच ती सर्वोत्तम वेळ असू शकते. आज एक निर्णय घे, मी माझ्या छंदाला माझी ओळख बनवणार आहे. मी माझ्या कलेला व्यवसायात बदलणार आहे आणि मी माझ्यासाठी सुद्धा जगणार आहे. कारण स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या गृहिणीचं आणि स्वतःचं आणि कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल चला असतं. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल त्यानंतर तुम्ही जरा लिस्ट करा, की माझे कोणते-कोणते आवडत्या हॉबीज आहेत, कोणत्या-कोणत्या गोष्टी मला चांगल्या येतात किंवा कोणत्या गोष्टी अशा आहेत, ज्या मी थोडासा प्रयत्न केला, की मला चांगल्या येतील आणि त्यातून मी माझा स्वतःचा काहीतरी बिझनेस करू शकेल. कोणत्या गोष्टी आहेत चला डायरीमध्ये लिहा. तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकतात, ज्यामुळे बाकीच्या स्त्रियांना सुद्धा मोटिव्हेशन मिळणार आहे आणि नक्की सुरू करा. आज YouTubeवर तुम्ही व्हिडिओ टाकू शकतात किंवा अजून वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्यातून तुम्ही स्वतःसाठी काही ना काहीतरी करू शकतात. तर चला मैत्रिणींनो काहीतरी करूयात कारण अ, आपले पण स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत. हसत-खेळत आयुष्य जगायचं आहे. खूप झालं रडून, खूप झालं टेन्शन घेऊन, खूप झालं स्वतःला बिचारं समजून. आता नाही. आता स्वतःसाठी जगायचं आहे, कुटुंबासाठी जगायचं आहे. कारण जेव्हा आपला कप भरलेला असेल तरच आपण त्यातून समोरच्याला देऊ शकतो. आपणच जर रिकामे असू तर आपण समोरच्याला किती आणि कितपत काय देणार? तेव्हा चला व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करतायत ना स्वतःचा, स्वतःसाठी काहीतरी करतायत ना, काय आहेत तुमचे छंद कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात